सासूला सासूरा ओलांडून उंबरा गालीस सासूरा सासूरा संसाराची घडी नीट नेटकी बसवणे मकी करून जादू प्रेमाची चाहुल देईल कुणी सुखाच्या क्षणी मलते मनी फुले ही वात्सल्याची सांभाळून या सारे सांभाळून या सारे बंधना त्यांचे थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची राणी मी राजाची चाहुल इवल्या स्वप्नांची जणू लेक मी लाडाची जणू लेक लाडाची का छळ मांडलायस माझा का वागतोयस असा सांग मी बायको म्हणून कुठे कमी पडले चूर म्हणून कुठे कमी पडली श्री का वागतोयस असा बोल माझ्याशी काळजी घे आई आजींची पण आणि स्वतःची पण निघते मी गुड बाय अरे आईची तू तू मला सांगायचंस ना मी आलो असतो. श्री मला फक्त खोटं बोलण्याचाच नाही खोटं वागण्याचाही राग आहे. नको ना खोटं वागूस. टेन्शन येते तर येऊ दे रडावंसं वाटतंय तर वाटू दे. न रडणं म्हणजे पुरुषार्थ नव्हे श्री. असं नाही का आईची. मला काहीही होणार नाहीये राजा. मी पूर्ण बरी आहे. आईची तू खरं बोलला नाहीस तरच त्रास होईल मला. ती आली होती मग मला वाटलं होतं की ती डिवोर्सचे पेपर्स फाडून टाकेल. मला म्हणेल की मी तुला नाही सोडू शकणार तुला कधी सोडू देणार नाही आपलं नातं हे 7 जन्मांचं आहे मी तुला डिवोर्स देणार नाही. पण यातलं काहीच म्हणाली नाही ती. कशासाठी आली होती नाही कळलं. काय बोलणं झालं. थँक्स म्हणाली. थँक्स. हो अगदी निघता निघताही काहीतरी म्हणत होती की तू मला जे काही दिलंस ते मला आयुष्यभरासाठी पुरणार आहे वगैरे. मी बोलू का तिच्याशी एकदा. नको कारण एकदा उचललेलं पाऊल आता मागे नाही टाकायचं. अरे नात्यात इगो कशाला आणायचा. इगो नाही आईची इगो नाही तिची इच्छा होती ती. डिवोर्स हवाय तिला. तिला नको असेल तर तिनंच नाही म्हणावं. श्री आईची माझा निर्णय ठाम आहे. बाबांनी ज्या चुका केल्या ना त्या मला करायच्या नाहीये. त्यांनी आईच्या निर्णयांचा मान राखला नाही पण मला माझ्या बायकोच्या निर्णयांचा मान राखायचा आहे. तिला डिवोर्स हवा होता मी दिला. आता तिला तो नको असेल ना तर तिनं नाही म्हणावं. पण मी माझ्या निर्णयापासून मागे हटणार नाही काहीही झालं तरी. मला तुझी अवस्था भावत नाहीये श्री. सवय होईल हळूहळू. कशाची. हेच एकटं राहण्याची एकटं जगण्याची. पण गुंता सुटत असेल तर. तो जान्हवीने सोडवायला हवा कारण तो तिनं निर्माण केला. आईजी मी जान्हवीकडे फक्त वेळ मागत होतो थोडासा वेळ. मला या सगळ्यामधनं बाहेर पडायचं होतं. तर जान्हवी तिला हवंय तेच वागत राहिली. हे सगळे धक्के पचवत होतो तेव्हा जान्हवीनं डिवोर्सची मागणी केली. जान्हवीत सगळं ठरवती येतं मग आता हेही तिलाच ठरवते. आईजी माझं जान्हवीवर प्रेम आहे आणि ते आयुष्यभर राहील.
पण म्हणून मी तिच्यासमोर लाचार नाही होणार. आई आजी, माझं प्रेम ही माझी स्ट्रेंथ असली पाहिजे, माझा दुबळेपणा नाही. आणि जर ती माझ्यापासून दूर राहून सुखी राहणार असेल ना, तर मग राहू दे. कदाचित मी सुखी राहू शकणार नाही, पण मी निदान राहू तरी शकेन. आजवर राहिलोच ना. जान्हवी कुठे होती? आता सगळं पूर्वीसारखंच आहे असं समजेन आणि राहील. श्री, आईची तू काळजी करू नकोस. डोंट वरी, मला काहीही होणार नाही. जानू, 2 घास खाऊन घेतेस का बाळा? तुम्ही जेवलात? एकत्रच बसूया. नाही, नको, मला भूक नाहीये बाबा, तुम्ही जेवून घ्या. अगं असं करून कसं चालेल बाळा? 4 घास पोटात जायला नकोत का? एवढं काय चुकलं होतं बाबा माझं? हे बघ, या सगळ्याचा विचार आता तू नको करू. माझ्या हातात दुसरं काहीच नाहीये बाबा. त्याचं सगळंच ठरलेलं आहे. त्याला मी नकोय त्याच्या आयुष्यात. मी बोलणार आहे जावई बापूंशी. त्याने काय होणार आहे? तुझं लग्न वाचायला हवं बाळा. लग्न वाचवून नातं वाचणार नाही बाबा. अगं पण येणाऱ्या बाळाच्या भविष्याचा विचार नको का करायला? त्याआधी त्याच्या आयुष्याचा विचार केला पाहिजे ना. तू एकटीने कसं काढणार आहे सगळं आयुष्य? मी एकटी कुठे बाबा? आधीच सांगितलं असतं तर सगळा अनर्थ टाळला असता की काय कोण जाणे. त्या जर तरच्या गोष्टींना काय अर्थ आहे बाबा? मी माझ्या अकलेने वागले बाबा. आई आजींचा हार्ट अटॅक माझ्या बाळाच्या पायगुणाशी तर जोडला जाणार नाही ना, या कल्पनेनेच घाबरले होते मी. बरं, घरात कुणीही माझ्या बाळाचं स्वागत करण्याच्या मूडमध्ये नव्हतंच. पिंट्याच्या आत जाण्याचा संबंधही माझ्या बाळाशी लावला जाऊ नये म्हणून जीवाचं रान केलं आणि पिंट्यालाही बेलवर सोडवलं. पण बाबा आता थकले हो, आणि बास झालं आता. माझं बाळ माझं आहे आणि मला हवंय. कुणाला काय म्हणायचंय ते म्हणू दे, पण माझं बाळ माझं भाग्य आहे. हो ना, मग त्या येणाऱ्या जीवासाठी आई बाप दोघेही हवेत. मी वाढले की आईशिवाय? माझं कुठे काय बिघडलं? एकट्याने मूल वाढवणं खूप अवघड असतं बाळा. पण अशक्य नसतं. मला पटतंय तुमचं, सोपं नाहीये. पण देवाने कधी मला सोपं आयुष्य दिलंच नाहीये ना. आयुष्याचे सगळे कठीण प्रश्नच टाकलेत. पण बाबा, ह्या प्रश्नानेच मला खंबीर बनवलंय. बघ, आता ह्या क्षणी तू काही नको ठरवूस. याआधी मी काहीच ठरवलं नव्हतं. सगळं त्यानेच ठरवलेलं. अगं पण ते मानण्याचं बंधन नाहीये ना तुला. न मानावं असं काही कारणही नाहीये ना. कारण आहे, कारण आहे तुझ्याकडे बाळा. ते माझ्या जगण्याचं कारण आहे. आणि श्रीला मिळवण्यासाठी माझ्या बाळाचा कारण म्हणून वापर नाही करायचा मला. खूप प्रेम आहे माझं श्रीवर, पण आता मला तो नकोय. अगं पण हे सगळं आपण कशाला ठरवायचं? बाबा, ठरवलं नाही तर जगू कशी? आणि माझ्या बाळासाठी आता मला जगायलाच हवं. आता सगळं त्याच्यासाठी ठरवलं पाहिजे. श्रीचा विचार करत राहिले तर जगूच शकणार नाही. पण आता मला जगायला हवं, चांगलं जगायला हवं. हे सगळं असं ठरवताना तुला भीती वाटत नाहीये जानू? भीती ना सगळं ठरवेपर्यंत वाटते. एकदा ठरलं की ठरलं. असं काही नको ठरवूस तू आता आता. ठरलं बाबा. मला श्रीचा खूप राग येतोय. त्याला मनातून काढून टाकणं शक्य नसलं तरी आता मला तो आयुष्यात नकोय.
श्रीने खूप जास्त त्रास दिलाय मला आणि या अवस्थेत मला आता त्रास करून घेणं शक्य नाहीये. खूप जास्त रडवलंय त्याने मला आणि आता मला रडायचं नसेल तर मला रडवणारा माणूसच नको आयुष्यात. अगं तो तुझा नवरा आहे बाळा. होता होता बाबा. हे बघ सगळ्या वेळा सारख्या नसतात, ते बदलतील. मला बदल आवडत नाहीत. पण म्हणून बदल चुकतात का? टाळता येतात. तर आपली माणसं टाळून कसं चालेल बाळा? आपली माणसं आपली राहिली नाहीत तर ती टाळलेलीच बरी. माझ्या बाळाने माझं गणित सोपं करून टाकलंय. श्री वजा केल्यावर शून्य होतं माझं आयुष्य. आणि आज माझ्या पोटात एक जीव वाढतोय ज्यात श्रीचा अंश आहे. माझ्यासाठी त्याच्यापेक्षा महत्वाचं कुणीच नाही आता. माझं ठरलंय बाबा, आता माझं आयुष्य, वेळ, एनर्जी सगळं माझ्या बाळासाठी. मी आहे त्याची आई. बाबा तुम्ही एका खंबीर मुलीला जन्म दिलाय आणि आता तीच मुलगी आई म्हणून खंबीरपणे उभी राहणार आहे. मला आता तुझी खूप काळजी वाटते बाळा. मला पण वाटत होती, पण फक्त निर्णय होईपर्यंतच. आणि श्रीचा निर्णय झालाय. आय रिस्पेक्ट हिज डिसिजन. आणि आता तो निर्णय माझा नसला तरी तो ऍक्सेप्ट करण्याशिवाय मला गत्यंतर नाहीये. या गोष्टीसाठी श्रीला कधीच माफ करणार नाही मी. माझ्या बाळाचा अक्षम्य गुन्हा केलाय त्याने. माझं दुर्दैव बघा ना बाबा, त्याची बायको म्हणून माझं नातं संपलं आणि त्याच्या बाळाची आई म्हणून सुरू झालं. आणि आई म्हणून ना मी नात्यात कमी पडणारे ना कर्तव्यात. मग त्यासाठी मला कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल. आता काय आहे तुझ्या मनात? आय हेट श्री. आतोनात तिरस्कार वाटतोय मला त्याचा. नाही, मला नाकारलं म्हणून नाही, पण माझ्या बाळाच्या पहिल्या चाहुलीपासूनच त्याने त्याच्या डोक्यावरचं छत्र काढून घेतलं बाबा. ज्या गोष्टीसाठी त्याने आयुष्यभर त्याच्या बाबांचा तिरस्कार केला त्यापेक्षा वेगळं काहीच नाही वागला तो. श्री त्याच्या बाळाशी सुद्धा तेच वागला. अगं पण त्यांना कुठे ठाऊक आहे हे सगळं? बाबा मी खूपदा सांगण्याचा प्रयत्न केला, पण ना त्याने मला बोलण्याची संधी दिली ना माझं ऐकून घेण्याचं सौजन्य दाखवलं. मनात आलं तोडून टाकलं. काय वेगळं वागला तो त्याच्या बाबांपेक्षा. आय हेट हिम. आय रिअली हेट श्री. आणि आता त्याने त्याचा डिवोर्सचा निर्णय बदलला तरी मला तो बदलायचा नाहीये. मला डिवोर्स हवाय. औषध घेतलं का हो तुम्ही? पित्त कमी आता जरा तरी? पित्त कमी आलाय का जरा तरी आता? कशामुळे काय होतंय तेच कळत नाही मला. विचार करून करून डोकं असं भणभणायला लागलंय. सतत काहीतरी घडेल असं वाटून ना, असा जीव घाबरायला होतो मला. का असं करू? तुमच्याच तब्येतीला बरं नाहीये ते. जरा विचार नाही थांबवतायत. प्रॉब्लेम आहे हा. तर कुठून तरी कसं तरी या सगळ्याचं कनेक्शन माझ्याच नशिबाशी लागलं ना. तुमच्याच नशिबाशी म्हणजे मीच निमित्त आहे ना या सगळ्याला. असं काहीही नाहीये. दृष्ट लागली त्यांना कुणाची तरी. आता हे सगळं परत तुम्ही स्वतःवरच घेताय म्हणजे अति होतंय. हा, मी घेत नाहीये आणि मी समजा घेतला नाही तरी परिस्थिती बदलणार आहे का? नाही ना. कुठून मला ते विघ्नेश्वर बेकर्स नाव सुचलं आणि कुठून ती कंपनी सुरू करायला मी होकार दिला असं झालंय. मी तेव्हाच नाही म्हटलं असतं ना तर हे काही झालंच नसतं. आज माझ्या काय अरे जाग्यात अजून? हो, तू का आलायस खाली? पाणी. पाणी ठेवलं होतं ना मी तुझ्या खोलीत. हो का? मी पाहिलं नाही. अरे तू झोपला नाहीस अजून? अरे काम करत बसलोय. श्री, झोप महत्वाची आहे. कामं होतच राहतात. अरे झोप येत नाहीये म्हणून तर काम करतोय. आय नो मला झोपेची गरज आहे. मग झोप येत नाही कशी? हा,
एवढा दिवसभर काम करतोस दमतोस, पडल्या पडल्या झोपशील तू. झोप. मला ना हल्ली असं वाटायला लागलंय की जान्हवी आणि माझी झोप काहीतरी कनेक्शन असणार. ती गेली आणि झोपही गेली. श्री, हे असं काही नाहीये, हे सगळं स्ट्रेसमुळे होतं. अरे स्ट्रेस इतर वेळी असतो की, पण तेव्हा लागतेच झोप. जान्हवी असली की मला झोप लागते शांतपणे. आता हे एवढं सगळं झालं, माझ्या तोंडाला काळं फासलं, पण तेव्हाही झोपलोच की नीट. पण आता जान्हवी गेली आणि झोपही गेली. आता बहुतेक आयुष्यभर असं जागच राहावं लागणार. एनिवे, मी आहे. आई तू बाहेर जाऊन बस, मी बघतो इथे. अरे झालंच आहे. काही दमल्यासारखी दिसतेस. नाही रे, असं काही नाही. आलंच. हे घ्या बाबा, हळद दूध आहे, घेऊन घ्या. सायडा तू ये. अरे बस, जरा दूध पी, बरं वाटेल तुला. घे घे, चल चल चल. घे घे. आई नाही आली का रे? नाही. आई ग, काही मला सांगत जरा, मी गेलो असतो. आहे ना मी आता घरी. काय काम काही कमी असतात का रे पेंट्या? अरे गेलेच होते बाहेर, तर जरा त्या निंबाळकर वकिलांकडे पण डोकावले. मला म्हणाले नुसता घटस्फोट देऊन मोकळे होऊ नका. मी म्हणाले जानूला तर मोकळंच व्हायचंय ना. त्यावर ते म्हणाले मला, मग पोटगी मागा. पोटगी? हो, गोखल्यानं काय कमी आहे? त्यात साहेबांनाच घटस्फोट हवाय म्हटल्यानंतर वाटेल तेवढी पोटगी द्यायला तयार होतील ते. 25-30 लाख तर कुठेच गेले नाही. काय ग जानू, बरोबर बोलते ना मी? तू हे विचारतेस का मला सांगतेस? तू काही म्हण, पोटगी मागच बाई. असं निंबाळकर म्हणतायत. आई, मी श्रीला घटस्फोट देणार आहे, तो त्याला हवाय म्हणून, आणि इतक्याच कारणासाठी. घटस्फोटाचा सौदा नाही करायचा आहे मला. माझं म्हणणं काय आहे जानू, आता ही पोटगीची पद्धत का आली असेल? तुला एका पोराला वाढवायचे, तू समाजात एकटी कशीही राहशील, पण त्या माणसानं त्या पोराची जबाबदारी झटकून कशी चालेल? त्याला त्याच्यासाठी काही खर्च करायला नको का? मी माझ्या बाळाला वाढवायला समर्थ आहे. मी नोकरी करते, माझ्या आणि माझ्या बाळाचं मी पोट भरू शकेन, आणि माझ्या बाळासाठी मला कुणाकडूनही पैसे घेण्याची गरज नाहीये. सांग निंबाळकर वकिलांना. अगं जानू, हे असे निर्णय भावनिक होऊन घ्यायचे नसतात. आयुष्याचा प्रश्न आहे. आणि गोखल्यानं काय, ती एवढीशी पोटगी म्हणजे समुद्रातले 2 थेंब. नाही आई, प्रश्न गोखल्यांना काय हा नाहीच आहे. मला काय हवंय हाय, आणि मला पोटगी नकोय. श्रीने डिवोर्सचं कारण दिलेलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार आमच्यात न संपणारे मतभेद आहेत, जे मला मान्य आहे. त्यामुळे आता तू निंबाळकर वकिलांना सांग की श्रीचं जे काही म्हणणं आहे ते बरोबर आहे, आणि त्याला माझी अनकंडिशनल सहमती आहे.
आई चल मी जाऊन येते. अगं तेवढ्या सकाळची कुठे चाललीस तू? अगं चालायला जाते. आता कुठे? संध्याकाळची जा ना. संध्याकाळी पोल्युशन जास्त असतं आणि ठीक आहे अगं, मी तिथे असताना सुद्धा सकाळी जायचंय. बरं चल येते. श्री बस चहा आणते. ए आई नको, परत आल्यानंतर घेईन. श्री झोप झाली नाहीये का नीट? नाही. झोप नीट झाली नसेल तर व्यायाम करू नये असं म्हणतात. तुम्हाला झोप लागल्याशिवाय आता मी नाही झोपणार. माझ्या नवऱ्याला शांत झोप मिळालीच पाहिजे. मग त्यासाठी मला माझी झोप गमवावी लागली तरी चालेल. जान्हवी, अगं तू कुठल्या जमान्यात आहेस? प्रेम कुठल्याही जमान्यात सारखंच असतं ना.